नमस्कार. संध्या रघुजी मॅडमनी जी वाचन चळवळ चालू केली आहे, त्या वाचन चळवळीत गेली 2-3 वर्ष मी सामील आहे. आत्तापर्यंतची भूमिका अशी होती की समोर बसून पुस्तकांबद्दल ऐकायचं. पण संध्या रघुजी मॅडम जरी परगावी असल्या तरी हा कार्यक्रम व्हायचा हे बघत होतो मी. आजही तोच प्रसंग आला आहे. मॅडम परदेशात आहेत, पण तरी पण कार्यक्रम होतो आहे. तर या मॅडमच्या म्हणजे वाचन चळवळीचं हे वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं आहे. आणि नेहमी समोर ऐकायचं आणि आज इथं सादर करायचं म्हटल्यावर थोडासा ताण आला होता. आज धनंजय माने सरांचा फोन आला सकाळी की श्रीधर एका वकिलाचं ऑफिसचं उद्घाटन होतं, पण ते कॅन्सल केलं, मी तुला ऐकायला येतो आहे म्हणे. म्हटलं ठीक आहे, म्हटलं या सर तुमचं स्वागत आहे. तर प्रिसिजन वाचन अभियान याच्या माध्यमातून मग अजूनच जास्त पुस्तकं वाचली पाहिजेत असं सगळं वाटत होतं. मग काही निमित्ताने माधव देशपांडे सरांच्या भेटी होत होत्या. त्यात त्यांनी एकदा सुचवलं पुस्तक की 1 भाकर 3 चुली वाचलं का श्रीधर पुस्तक तू? मी म्हटलं नाही वाचलं. मग मी ते मिळवलं एकदा पुस्तक. आपण शक्यतो बुकगंगावरनं मागवत होतो मी पुस्तकं, म्हणजे लायब्ररीत तर शक्यतो मिळतच नाही. म्हणजे लायब्ररीत जर विचारलं ना, नवीन पुस्तकं उपलब्ध नसतात. मग मी बुकगंगा पे नाही मिळाला तो शिवगंगा असं म्हणतो. म्हणजे शिवगंगा म्हणून आपलं जे बुक स्टॉल आहे ना, तिथं मला हे मिळालं पुस्तक एका दिवशी. मग म्हणलं लगेच घेऊन टाकलं आणि सुरू केलं वाचायला. आणि चांगलं पुस्तक आहे. आणि त्यात थोडं म्हणजे एक शिवराळ भाषा थोडी वापरली आहे, नाही असं नाही. आणि थोडं एखाद्याला अँटी ब्राह्मण पण वाटू शकतं. पण मी तरी वाचत गेलो, थांबलो नाही. मी म्हणलं वाचलं पाहिजे म्हणलं आपण शेवटपर्यंत. आणि मग नंतर लक्षात आलं की हे पुस्तक चांगलंच आहे म्हणजे. आणि आज लेखकाला मेसेज केला मी की आज असं तुमच्या पुस्तकावर कार्यक्रम होतो आहे. आणि ते माझा आज पुण्यातल्या राष्ट्रसंचारला पण या पुस्तकावरचा एक छोटासा लेख आला, तोही त्या लेखकाला पाठवला. लेखकाशी माझं बोलणंही झालं. त्याने म्हणलं जर कोणाला कॉपीज पाहिजे असतील तर सांगा, माझ्या सहीने मी कॉपीज पाठवतो. तर त्या लेखकांना, आणि ते डिसेंबर 23ला हे प्रकाशित झालं आहे पुस्तक. तर 1 वर्षसुद्धा आता जेमतेम व्हायचं आहे. तर त्याचे 8-9 आवृत्त्या प्रकाशित झाल्यात. म्हणजे रेकॉर्डनुसार 2-3 दाखवतं आहे. पण नितीन वैद्य सरांशी माझी चर्चा झाली तर ते म्हणले की 8-9 आवृत्त्या याचे प्रकाशित झाल्यात जवळपास. लेखक म्हणता येतं की 8 वर्ष ते लिहित होते हा विषय, आणि 850 तास त्यांनी हे लिहिलेलं आहे पुस्तक. 8 वेळा त्यांनी हा खरडा लिहिला आहे या पुस्तकाचा. त्यानंतर ते फायनल झालं आहे. तर हे पुस्तक वाचताना म्हणजे ग्रामीण महिलांच्या संघर्षाची कहाणी त्यात आहे. बऱ्याच वेळा सिंधुताई सपकाळ यांची आठवण होती. म्हणजे सिंधुताई सपकाळ यांच्यावर जी मराठी सिरियल आली होती ती रेग्युलर बघत होतो मी. म्हणजे त्यात जे ग्रामीण भागातल्या महिलांवर जे अत्याचार वगैरे होतात त्यातनं ती कशी उभी राहते, आणि त्या अत्याचारांना असे ते सगळं विसरून सुद्धा ती सामाजिक कामाकडे वळते, असं त्या सगळ्या सिंधुताईंच्या ह्याच्यात आहे. पण या पुस्तकातला दाखवलं आहे तर ग्रामीण महिलेचा संघर्षच आहे. आणि नंतर म्हणजे लेखक हा त्यांचा मुलगा आहे, म्हणजे त्या मुलाने आपल्या आईचं सगळा संघर्ष दाखवलेला आहे, चित्रित केलेलं आहे. याला पुस्तकाला 6 पुरस्कार आत्तापर्यंत मिळाले. तर लेखकाचं पहिलंच पुस्तक आहे. आणि बाकी त्याचा परिचय मी वाचून दाखवतो थोडक्यात. एक ते म्हणतात, लेखक म्हणतात की याला पुरस्कार बरेच मिळालेत, पण एक IT सेक्टरमधली पुण्यातली मुलगी होती म्हणे, ती आत्महत्या करायला निघाली एकदा. आणि आत्महत्या करायच्या आधी तिच्या हातात ते पुस्तक पडलं, आणि ते पुस्तक पडलं आणि तिने आत्महत्या करायचं कॅन्सल केलं, रद्द केलं. आणि त्या लेखकाला फोन केला आणि खूप रडली ती. की ती म्हणली की नाही म्हणे की एक महिला, म्हणजे या पुस्तकाची टॅगलाईनच आहे की रडायचं नाही, लढायचं. मग ती म्हणते की मी पण त्यातनं एक हे घेतलं की आता आपण पण लढायचं, आपण हारायचं नाही अजिबात. आणि त्यातनं ती परत एकदा वाटचाल चालू केली. लेखक म्हणतात की यातनं बऱ्याच प्रतिक्रिया आल्या, शेकडो कॉल आले. म्हणजे 350 लेखी प्रतिक्रिया आल्या असं म्हणतात लेखक. त्यातले 323 तर त्यांना महिलांच्या आलेल्या आहेत सगळं. न्यू इरा पब्लिकेशनचं पुस्तक आहे, अमृता तांदळे यांचं. आणि जसं आता हे मी वाचलं, याच्यावर लेख लिहिले की मला 2-3 सांगितलं की मला पण पुस्तक पाहिजे, मागवा माझ्यासाठी. मग 2 जणांसाठी मी मागवलं. आज परत लेख बघून उज्ज्वल वैद्य म्हणून आहे सातारला, तिने मागवलं की दादा मला पण पुस्तक पाहिजे. मग म्हणलं ठीक आहे, तुला आता लेखकाच्या सहीचंच पुस्तक काढून देतो म्हणलं. तर असंच जर समजा कोणाला पाहिजे असेल तर एकतर लेखकाचा नंबरही देऊ शकतो मी, आणि लेखकाकडनं तुम्ही डायरेक्ट पण मागवू शकता, किंवा माझ्याकडनं मागवू शकता, किंवा ऑनलाईन मागवू शकता. बघा, कारण हे
सगळ्यांना आवडेल असं पुस्तक आहे. मी सुरुवातीला यातली अर्पण पत्रिका आहे ना ती वाचतो, म्हणजे थोडा अंदाज येईल की आयुष्यातल्या पहिल्या आंघोळीपासून ते शेवटच्या आंघोळीपर्यंत ज्या स्त्रियांच्या वाट्याला संघर्ष आला, परवड आली, अवहेलना आली, तरीही त्या न हरता न डगमगता लढत राहिल्या, अशा माझ्या आईसह जगातल्या सगळ्या लढाऊ स्त्रियांना समर्पित. म्हणजे एक भाकर तीन चुली म्हटल्यावर एकतर लवकर लक्षात येत नाही खरं तर ॲक्च्युली 3 चुली म्हणजे त्याच्या आईचे 3 लग्न होतात आणि 3ही वेळा ती विधवा होते. आणि त्या 3ही वेळा ती मग काय काय प्रसंग येतात आणि ते सगळं म्हणजे ते लेखक हे पुरुष असून महिलेच्या दृष्टीने सगळं त्यांनी मांडणी केलेली आहे. याला प्रस्तावना आह साळुंके यांची आहे. तर ती पण म्हणजे शॉर्टमध्ये वाचतो मी. देवा झिंजाड यांनी आज हे ॲक्च्युली झी TV वर हास्यसम्राटमध्ये ते भाग घेतला होता म्हणजे त्यांनी, आणि नंतर ते लेखक कवी वगैरे झाले. आणि त्याचं ते थोडक्यात वाचतो. देवा झिंजाड यांनी आज प्रतिभावंत कवी लेखक म्हणून तसेच झी मराठीवरील हास्यसम्राटचे यशस्वी स्पर्धक म्हणून नाव कमवले आहे. परंतु त्यांना हे यश सहज मिळालेले नाही हे लक्षात घ्यायला हवे. त्यांच्या आईने व त्यांनी अनेक अडचणींचा सामना केला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत धैर्याने मात करत देवा यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यामुळेच संघर्षाला घाबरून जीवनापासून पळ काढण्यापेक्षा हिमतीने त्यातून मार्ग काढा व शिक्षणाची आस सोडू नका, हे ग्रामीण भागातील मुलांनी देवा झिंजाड यांच्याकडून मुद्दाम शिकण्यासारखे आहे. विशेष म्हणजे या संघर्षात कुठेही त्यांनी संवेदनशीलता बोथट होऊ दिली नाही व मनात शब्दात कडवटपणा येऊ दिला नाही. त्यांच्या आईने त्यांनी जीवनाचा प्रवास खंबीरपणे यशस्वी करून दाखवला. त्यांच्या लेखनाचा प्रेरणास्रोत त्यांच्या आईच आहेत हे त्यांनी वारंवार त्यांच्या काव्याच्या व त्यांच्या मुलाखतीतून व्यक्त केले आहे. कवितेप्रमाणेच देवा झिंजाड यांच्या एक भाकर तीन चुली या कादंबरीला वाचक नक्कीच स्वीकारतील याची मला खात्री आहे. देवा झिंजाड यांच्या लेखनाला तसेच त्यांच्या वैयक्तिक जीवनाला माझ्या अंतःकरणपूर्वक सदिच्छा आहेत. हे डॉक्टर आह साळुंके यांची प्रस्तावना आहे त्याला. आणि ह्यांचं देवा झिंजाड यांचा परिचय शॉर्टमध्ये आहे, तो पण मी सांगतो. देवा गोपीनाथ झिंजाड शिक्षण BA, MBA, DE, ITI स्वतः काम करून शिक्षण घेतलेलं आहे. नांदेड सिटी पुण्यात राहतात. ते एका खाजगी कंपनीत नोकरी करत आहेत. आणि त्यांनी मुलाखतीत सांगितलं की नोकरी करून आल्यावर मी रोज 2 तास पुस्तकाचे म्हणजे लेखन करत होतो. आणि त्यांचं पहिलं पुस्तक म्हणजे कविता संग्रह आहे, सगळं उलथवून टाकलं पाहिजे. 3 वर्षात 4 आवृत्त्या त्याच्या पण. एक भाकर तीन चुली ही कादंबरी पहिली. त्याला प्राप्त पुरस्कार म्हणलं तर राज्यस्तरीय विविध 22 पुरस्कार मिळालेत. विशेष पुरस्कार म्हणजे प्राईड ऑफ महाराष्ट्र. सगळं उलथवून टाकलं पाहिजे या संग्रहाला आजवर प्राप्त झालेले राज्यस्तरीय पुरस्कार एक जवळपास 7-8 पुरस्कारांची यादी आहे. महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, महाराष्ट्र मसाप पुणे, अक्षर मराठवाडा साहित्य परिषद, आणि त्यांचं झी मराठीच्या हास्य सम्राटमध्ये त्यांनी भाग घेतला होता. अनेक राज्यस्तरीय साहित्य संमेलनात सादरीकरण केलं. पारनेर तालुक्यात, ते नगर जिल्ह्यातले तर पारनेर तालुक्यातले जाईबाई येवले आदिवासी आश्रमशाळेच्या माध्यमातून गोरगरीब मुलांच्या शाळेसाठी कार्यरत. परिवर्तन सामाजिक संस्था पुणे यांच्यासोबत कार्यरत. पारनेर तालुका परिवर्तन फाउंडेशनसोबत सामाजिक कार्यासाठी कार्यरत आहेत ते. तर या पुस्तकाबद्दल जर सांगायचं जर म्हणलं तर यात एकतर 31 प्रकरणं आहेत. म्हणजे आणि 31 प्रकरणाला त्यांनी काय केलं आहे, प्रत्येकाला वेगळं नाव दिलं. म्हणजे प्रत्येकाचं असं जर आता त्यातल्या थोडक्यात जर काही नावं सांगायची म्हणली तर पदर न आलेली पदर सावरू लागली असं एक आहे. किंवा अन्न मुहतूर लावला, सुखाचं तोरण दुःखाच्या कपल्या, इकडे आड तिकडे विहीर, बुक्क्याचा हिसका. आता बुक्का म्हणजे कसं आहे त्यात आता म्हणजे महिलांचं जे म्हणजे यात ॲक्च्युली विधवा महिलेची कहाणी आहे. म्हणजे लाल कुंकू, लाल जर्द कुंकू म्हणजे विवाहित स्त्री आणि काळा बुक्का म्हणजे विधवा स्त्री, असं त्यांनी त्यात सगळं सांगितलेलं आहे. तर त्यात जेव्हा ती आई विधवा होते त्याची लेखकाची, तर त्यात तो सांगतो की लाल जर्द कुंकू जाऊन नियतीने माझ्या आईच्या संसाराला आग लावली आणि लाल जर्द कुंकू जाऊन काळा बुक्का आला. म्हणजे अशाच प्रकारचे टायटल्स आहेत. म्हणजे जी ग्रामीण भाषा आहे, तर लेखक म्हणतात की मी या पुस्तकामध्ये म्हणजे जेव्हा जेव्हा निवेदन केलं आहे तेव्हा प्रमाण भाषा वापरली आहे, पण जेव्हा जेव्हा संवाद आहेत तेव्हा मी नगरी भाषा वापरली आहे, म्हणजे पारनेरची. म्हणजे तिथं बऱ्याच वेळा तर शिव्या असतात किंवा भाषा एकदम थोडीशी रफ वाटू शकते आपल्याला, पण त्याशिवाय ते आपल्या ते काळजाकडं पोचतच नाही असं मलाही वाटलं. म्हणजे
काही वेळा एखाद्या वेळेस वाटू शकतं की काय लिहिलं आहे, तर झिंजाडून टाकणारं पुस्तक असं म्हणू शकतो आपण या पुस्तकाला. तर त्यात सुरुवाती अगदी जन्मापासून ते म्हणजे पारू म्हणजे त्यांची आई आहे, तर त्या पारूच्या म्हणजे अगदी जन्मापासून त्यांनी सगळं सांगितलं आहे. पहिलं लग्न होतं, पहिलं लग्न पण इच्छेविरुद्ध होतं. नवरा अपंग असतो, माहीत नसतं, आणि काही दिवसातच ती विधवा होती. आणि मग ती सासू म्हणते की तू माझ्या वंशाला दिवा तर दिला नाहीस म्हणे, पण नवरा मात्र गिळलास म्हणे. मग असं तिच्या अत्याचाराची कहाणी तिथनंच सुरू होते. पारूचे वडील दुसरं लग्न करायचा तिचा विचार करतात. मग ॲक्च्युली हा विचारसुद्धा खरं तर एक धाडसी विचार असतो खरं तर, म्हणजे विधवा झाल्यावर दुसरं लग्न करायचं. मग ते पारूच्या वडिलांचे वडील पण असतात त्यावेळेला, आणि ते त्याच्या कानाखाली वाजवतात, म्हणजे पारूच्या वडिलांचं, अरे आपल्या 10 पिढ्यात दुसरं लग्न कधी कोणी केलं नाही म्हणे, तू काय नाही नवीन विचार करतोय असं म्हणे. मग शेवटी पारूचे वडील काय करतात की सगळ्यांच्या इच्छेविरुद्ध ते पारूचं दुसरं लग्न लावतात. साधारण पहिल्यांदा जेव्हा पारू विधवा होते तेव्हा तिचं वय 10 असतं, आणि दुसऱ्यांदा जेव्हा ती विधवा होते साधारण तेव्हा तिचं वय 35 असतं. ते मग तुम्हाला लाल जर्द कुंकू आणि काळा बुक्का याचं सांगितलं तसं त्यात लेखकांनी बऱ्याच भाषा वापरल्यात. दुसऱ्यांदा सुद्धा जेव्हा ती विधवा होते तेव्हा तिला घरातनं बाहेर निघते ती, म्हणजे इतका त्रास चालू होतो की मग आता घरही राहिलं तर आपल्या आईवडिलांना त्रास, सगळ्यांना त्रास, लहान बहिणीचं लग्न ठरत नाही विधवा असल्यामुळं. मग ती घरातनं बाहेर पडायचा निर्णय घेते. मग कुठं जिथं जागा मिळेल तिथं राहायचं. मग तिथं रस्त्यात फातिमा नावाची बाई तिला सहारा देते. मग ती म्हणते ती कुठं जाणार म्हणे, तू राहा माझ्याकडं. आणि मग ती राहते, मुक्काम करते, जेवण करते. आणि मग ते आपण म्हणतो ना की रात्री समजा बायका बोलायला लागतात, मग त्या आपला सामान्य लेखक काय शब्द वापरतो की 2 बायका गप्पा मारू लागल्या किंवा असं, पण यात लेखक म्हणतो की बांगडीशी बोलू लागली. म्हणजे अशा प्रकारची एक वेगळ्या प्रकारची भाषा आपल्याला नेहमीच म्हणजे सगळे पानोपानी जाणवेल आपल्याला. आणि तिचा तिसरा संसार पण मांडते. आणि त्याच्यानंतर लेखकाचा जन्म होतो. जेव्हा ते लेखकाचा जन्म होतो तेव्हा ती एक छोटीशी कविता आहे, म्हणजे ती मी वाचून दाखवतो. पान नंबर आहे 261 वर. जेव्हा तिचा जन्म होतो तेव्हा म्हणजे दिव्यात तेल वगैरे सुद्धा नसतं अजिबात, पूर्ण अंधार असतो, कोणाची मदत नसते, पोटात अन्न नसतं. तर अशा परिस्थितीत तिचा मुलाचा जन्म होतो. तर त्या जन्माच्या वेळेला झालेली परवड तिने छोट्याशा कवितेत सांगितली आहे. तुहा जन्म झालता तवा चिमणीत घासलेट नव्हतं. तुहा जन्म झालता तवा चिमणीत घासलेट नव्हतं. मग सकाळीच तुला पाहिलं. एक येळ मला इसर पण इसरू नकोस या चिमणीला. एक येळ मला इसर पण इसरू नकोस या चिमणीला. कारण तीही जागली होती माझ्यासोबत रिकामपोटी. तू जेव्हा घर बांधशील तेव्हा एक देवळी ठेव बर का. त्या इवल्याशा जीवाला मिनमिनण्यासाठी. ते शाळेत म्हणजे तिची त्यात बाकीचा जो म्हणजे 3 वेळा ती विधवा होते आणि तिला जे अत्याचार होतात, आपण म्हणजे समजा सिंधुताईंची जर सिरियल बघितली असेल तर त्यातनं आपल्याला कळतं बरंचसं. त्यामुळे त्या गोष्टी थोड्याशा मी ड्रॉप करतो, त्या तुम्ही पुस्तकात वाचा. त्यात शाळेबद्दलची ओढ म्हणजे लेखकाला त्याच्या आईने लावलेली आहे. तर ती कशी लावली आहे, तर तो लेखक एकदा विचारतो आईला की आई तू शाळेत तर कधी गेली नाहीस, तर मग का एवढा पुस्तकांना जीव लावतेस. तेव्हा त्याची आई म्हणते की भविष्यात हीच पुस्तकं आपल्या गरिबाघरची भोकं बुजवतील बघ. आणि त्यात आपण अनेक पुस्तकं वाचतो. अनेक पुस्तकांमध्ये आपल्याला अनेक प्रकारचे चरित्र म्हणजे कॅरेक्टर्स म्हणतो ना आपण, पात्र जिवंत करतो. पण या पुस्तकात एक वेगळं पात्र आहे की जे म्हणजे मी तर कधी वाचलं, म्हणजे माझ्या तर कधी वाचण्यात आलं नाही. नितीन सरांच्या एखाद्या वेळेस येऊ शकेल. झिपरी नावाचं पात्र आहे. म्हणजे झिपरी म्हणल्यावर आपल्याला असं वाटू शकेल की एखादी मुलगी असेल, पण झिपरी म्हणजे शेळीचं पिल्लू आहे. तर शेळीचं पिल्लू हे पात्र लिटरली त्या पुस्तकात जिवंत केलं आहे लेखकांनी. म्हणजे तर त्यात थोडक्यात सांगतो मी. त्यात एकदा लेखक झिपरीच्या डोक्यात
खुंटी मारतात आणि तिला डोक्यातनं रक्त व्हायला चालू होतं. तर त्याच्यानंतर त्याची जी काही मानसिक अवस्था होते ती थोडक्यात वाचून दाखवतो तुम्हाला. पण खाण्यापिण्याची आबाळ तर 5वीला पुजली होती. त्यांचं काही विशेष वाटत नव्हतं, कारण त्याची पोटाला आणि मनालाही सवय झाली होती. तरीही कधीकधी बिनशेताच्या मिरचीला किंवा कालवणाला मी खूप कंटाळून जात होतो. अशावेळी रानात शेळा नेल्यावर मी शेळीचं दूध जर्मलच्या डब्यात काढून त्यात भाकर चुरून खायचो आणि आईला घरी आल्यावर सांगत होतो की तिच्याच करडानं सगळं दूध पिऊन टाकलं. पण ती गोष्ट खोटी आहे हे माहिती असूनही आई काहीच म्हणायची नाही, कारण तिला तिच्या करडाची होत असणारी परवड चांगलीच माहीत होती. लाडक्या झिपऱ्या शेळीवर माझा खूप जीव होता. ती उंचीपुरी, तरणीबांड, तांबड्या रंगाची, केसाळ, अणकुचीदार शिंगाची, घाऱ्या डोळ्याची आणि हरणासारख्या पायांची होती. त्या शेळीनं मला जीव लावला होता आणि मीही तिला. माझी दुसरी आईच वाटायची ती. रानात शेळा चारायला नेल्यावर तिच्या सडाला मी बिनधास्त तोंड लावून दूध प्यायचो, तरी ती काही करायची नाही. रानातून येताना दिवसभर फिरून फिरून मी खूप थकायचो, तेव्हा त्या झिपरीच्या पाठीवर बसून मी जरी घरी आलं तरी ती बिचारी कधीच कुरकुर करत नव्हती. एकदा घरी येताना तिनं मला पाठीवरून पाडलं, म्हणून मी रागारागात तिच्या डोक्यात लोखंडाच्या खुटीनं मारलं. त्यावेळी तिच्या डोक्यातून भळभळा रक्त गळायला लागलं. त्यामुळं माझ्या डोळ्यातूनही पाणी यायला लागलं. त्या दिवशी मी रात्री भाकर खाल्ली नाही. माझ्या वाटाची भाकर मी तिला दिली. जवळजवळ 15 दिवस माझ्याशी ती कट्टी टाकल्यासारखी वागू लागली. तेव्हा मला आई म्हणाली, अरे एक वेळ मला मारत जा र, पण मुक्या जित्रबाला नको मारीत जाऊस. नाही मारणार गाई आता. तिच्या जखमेवर मी हळकुंड वाटून हळद भरताना कळवळलो. तिच्या जखमेवर पारुशाचा चीक भरत राहिलो, पण तिच्या डोळ्यातली नाराजी मला नेहमी जाणवत राहिली. एवढं सगळं होऊनही तिनं मला दूध पाजणं बंद नाही केलं. काही दिवसानं ती माझ्याशी गोड झाली. म्हणजे असं वाटतं की आपल्याला की कुठली तरी म्हणजे कुठल्या बहीण आहे किंवा मुलगी आहे असं, म्हणजे ती झिपरी एक जिवंत करून टाकले लिटरली पात्र. त्यात अजूनही काही पुढचे प्रसंग आहेत. ती एकदा पूर येतो गावामध्ये आणि पुरात सगळ्या बकऱ्या जे चरायला गेलेल्या असतात त्या सगळ्या येतात परत, पण ती झिपरी येत नाही नेमकं. मग ते विचारतात की लेखक विचारतो, झिपरी नाही दिसली की रडायलाच सुरू करतो की आई झिपरी आली नाही, काय करायचं. मग ती म्हणते आपण हुडकायला जाऊ म्हणतो झिपरीला. मग ते म्हणते तू बस आता, पाऊस जोराचा आहे, पुराचं पाणी आहे, तू घरी बस, मी जाते म्हणते. मग ती पारू स्वतःचा जीव धोक्यात घालून झिपरीला शोधून आणते. म्हणजे असे 7 पाईप दिसतात तिला एका ठिकाणी. प्रत्येक ठिकाणी ती आवाज देते, झिपरी झिपरी झिपरी. ते एका पाईपला ती रिस्पॉन्ड करते शेळी आणि बाहेर येते आणि ती चल घरी म्हणून घराकडं चल म्हणते, तर ती पाय काही उचलतच नाही म्हणजे अजिबात. मग ती काय झालं काही कळत नाही तिला. मग परत एकदा त्या पाईपमध्ये ती वाकून पारू बघते, तर ती व्यालेली असते म्हणजे 2 करडं झालेले असतात तिला, त्यामुळे तिचा पाय निघत नसतो. मग तिच्या लक्षात येतं की मग ती परत एकदा ती पाईपमध्ये जाते, 2 करडं कडेवर घेते आणि मग ती घराकडं चालायला लागते. तेव्हा ती झिपरी टुणटुण उड्या मारत त्यांच्या मागे येते. म्हणजे तो प्रसंग पण वाचण्यासारखं आहे. म्हणजे त्यात ते कसं त्यांनी म्हणजे झिपरी आणि लेखकाचं नातं, झिपरी आणि पारूचं नातं काय ते नक्की वाचावं. आणि त्यात सगळ्यात शेवटी लेखक म्हणतात की झिपरी आईला बिलगली होती, दोघीही आक्रंदत राहिल्या. शेवटी दोघीही आईच्याच काळजाच्या, एक 4 पायाची, एक 2 पायाची. आणि जात्यावरच्या ओव्या म्हणजे जातं आता जवळपास आता आउटडेटेडच होत आलेलं आहे. कारण तर जातं हे लेखक म्हणतात की आईचं मन हलकं करण्याचं एक साधन होतं. ती रीती होत होती. ओवीमध्ये माझं स्वतःचं नाव तिचं यायचं म्हणजे. आणि आज मी लेखकाला जेव्हा फोन केला ना, पुस्तकाबद्दल काय बाकी विचारलं नाही. मी म्हटलं की ओव्या म्हणजे मी थोडंसं गायचा प्रयत्न करतो म्हटलं, माझा आवाज एवढा काही चांगला नाही आहे, पण ठीक आहे, फक्त ते सगळ्यांपर्यंत त्या ओव्या पोचाव्यात. आणि तर त्यात ते लेखक म्हणतात की जेव्हा माझं नाव यायचं तेव्हा मला खूप आनंद व्हायचा. तर ते वाचल्यावर तुमच्या लक्षातच येईल सगळ्यांच्या.
थोडंसं मोठं आहे पण लवकर संपवतो मी. जसं झाडाला बेरूड बेरूड, मी ते लेखकाला विचारलं बेरूड म्हणजे काय, ते बांडगुळ. जसं झाडाला बेरूड बेरूड सईबाई ग सईबाई, तसं माझ्या देहीला आणि काय सांगू माझ्या सईला. तसं माझ्या देहीला आणि काय सांगू माझ्या सईला. देहीला म्हणजे जात्यावर जेव्हा महिला पहाटे उठून करतात तर ते स्वतःच्या मनाशी गप्पा मारतात. म्हणजे त्या काळात कुणाशी आपल्या मनातलं सांगायची सोय नव्हती, म्हणजे नवऱ्याला म्हणा किंवा कुणाला, भावाला, आईला, वडिलांना. त्याच्यापेक्षा ते जातं दळताना ते आपल्या स्वतःच्या मनाला की मी मला काय सांगून किंवा माझ्या मैत्रिणीला काय सांगू असं म्हणतात ते. सईबाई ग सईबाई, जनाबाईची झोपडी हातात इना टाळ. जनाबाईची झोपडी हातात इना टाळ. म्हणजे इना टाळ म्हणजे काय, मग ते म्हणजे टाळ म्हणजे टाळ जर घ्यायचं असेल तर पैसे लागतील. तर आपल्याकडे पैसे कुठे आहेत, तर आपल्या विना टाळ आपली झोपडी आहे, म्हणजे त्यामुळे पैसे नाही आहे तसं. सईबाई ग सईबाई, सकाळच्या पारी झाडीते मुरुमाचं खडं. सकाळच्या पारी झाडीते मुरुमाचं खडं म्हणजे त्यांचं जे अंगण आहे त्यात शेणाने सारवायचं वगैरे पण नाही आहे, मुरुमाचे खडेच आहेत. आणि त्यात झाडणं म्हणजे प्रगती असं आहे, म्हणजे जे चांगलं वाईट आहे ते काढून टाकणं, चांगलं ठेवणं, म्हणजे अशा अर्थाने ती ओळ घेतली. सकाळच्या पारी झाडी ते मुरुमाचं खडं, राब राबून दैव चढ. राब राबून दैव चढ म्हणजे जेव्हा झाडतो आपण, वाईट गोष्टी काढून टाकतो, तेव्हा आपलं दैव वर जातं, म्हणजे वर चढतं, म्हणजे असं या अर्थाने सांगितलेलं आहे. फिटला पांग माझा आला बाळ थोड्यावरी. फिटला पांग माझा आलं बाळा थोड्यावरी म्हणजे लहान हा मुलगा तेव्हा 6वी 7वीत छोटा असतो, म्हणजे तेव्हा आईला वाटते की हा जेव्हा मोठा होईल तेव्हा माझे सगळे पांग फेडेल, असं त्या जात्याच्या ओळीत ती सांगते. ह्याल रची गाड्यावरी. आता ह्याल शब्द तर मला समजलंच नाही. ह्याल रची गाड्यावरी, ह्याल म्हणजे सुगी म्हणतात ते, सुगी किंवा पीक, किंवा आपल्या सोप्या शब्दात सांगायला गेलं तर आयुष्यभराची कमाई त्या गाड्यावर ठेवली आहे असं असं ती आई सांगते. ह्याल रची गाड्यावरी सईबाई ग सईबाई, दळण दळीते पीठ मी भरीते. दळण दळीते पीठ मी भरीते. सईबाई ग सईबाई, माझं कर्म मी दळीते. सईबाई सईबाई, माझं कर्म मी दळीते. बबूसाठी, बबू म्हणजे मुलाचं नाव आहे, बबूसाठी घाम मी गाळीते, पीठ मी भरीते. सईबाई ग सईबाई. त्यात लेखक जे म्हणतायत ना ते 4 ओळीमध्ये आलेलं आहे. माझं नाव तिच्या ओवीत आलं की मला आभाळ ठेंगणं व्हायचं. माझं नाव तिच्या ओवीत आलं की आभाळ ठेंगणं व्हायचं. मी मागचं सगळं विसरून आईच्या प्रेमात पुन्हा अखंड बुडून तिचा प्रत्येक शब्द फुलासारखा झेलायचो. याच आनंदात आईच्या म्हाताऱ्या होत चाललेल्या शरीरावर मुठभर मांस चढायचं. वय विसरून ती पुन्हा नव्या जोमानं, नव्या दमानं प्रत्येक परिस्थितीशी लढायला सज्ज व्हायची. आई आणि जसं जसं ती जातं दळते तसं ती रीती होत जाते असं ती म्हणतात. तर यात पुस्तकाव्यतिरिक्त एक म्हणजे एक त्यांचा इंटरव्ह्यू जेव्हा ऐकला मी, त्यात टिकटिक वाजते डोक्यात आपण गाणं ऐकलं ना, तर त्या एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी त्याचा एक उल्लेख केला, म्हणजे या गाण्याचा नाही त्याचं फक्त. तर जेव्हा ते शिक्षण पूर्ण करून 10वीला म्हणजे 10वीला आले, म्हणजे या गावातनं वगैरे, मग या पुस्तकातनं जे म्हणजे जिथं कथा संपती आहे तिच्या पुढचा भाग आहे त्याचा, याच्या पुढचं पुस्तक पण ते काढणार आहेत म्हणत आहेत. तर ते 10वीला जेव्हा आले तेव्हा परीक्षा त्यांची चालू होती आणि परीक्षक ते सुपरवायझर सारखं बघत होते की हा काय कॉपी करतो आहे का म्हणून. कारण पेपर ते म्हटले की माझ्या हातात घड्याळ नव्हतं, म्हणजे टाईम मॅनेजमेंट करण्यासाठी किती वेळ राहिला आहे काय बघण्यासाठी. तर माझं सारखं पेपर लिहिताना असं मांडीकडे लक्ष जायचं म्हणे. मग ते सुपरवायझर येऊन बघायचे काय काय करतो, कॉपी करतो आहे का तू. ते म्हणले कॉपी मी अजिबात करत नव्हतो म्हणे. मग काय करतो आहे. मग ते सगळं पेपर झालं, ते व्यवस्थित पास वगैरे झाले 10वीला. मग नंतर त्यांनी सांगितलं की त्यांच्या एका मानलेल्या बहिणीने, सुजाता शितोळे नावाच्या, की त्यांना लेडीज घड्याळ गिफ्ट केलं होतं. की ते म्हणे की देवा हा मायातर्फे तुला घड्याळ घे म्हणे, आणि तू शिकणं फार गरजेचं आहे की तू लोकांच्या तुकड्यावर जगतो आहे आणि तू शिकून मोठा होणं फार आवश्यक आहे. आणि मी काय 10वी पास झाले काय नापास झाले काय, 10वी नंतर माझं लग्न होईल, पण माझं हे घड्याळ तुझ्याकडं ठेव. मग ते परीक्षा झाल्यानंतर सगळं काम झाल्यावर ते लेखक तिच्या बहिणीला म्हणजे सुजाताला ते परत देतात घड्याळ. ते म्हणतात की आता काम झालं आहे आणि मला ते लेडीज घड्याळ घालायचे पण मला लाज वाटायची म्हणे. लेडीज घड्याळ मी घालू तरी कसं म्हणे, आणि बाकावर ठेवलं तरी पोरं असतील, मग त्यामुळे बाकावरही ठेवत नव्हतं म्हणे मी, त्यामुळे ते मांडीवर ठेवलं होतं म्हणे. आणि नंतर परीक्षा झाल्यावर मी परत दिलं. पण ते अशी जे सगळ्यांनी मला प्रेम दिलं, मदत केली, अशांची जी टिकटिक आहे ही माझ्या आयुष्यभर राहिली लक्षात, असं ते म्हणतात.
त्यात पीच क्युरेटर म्हणून एक म्हणजे त्यात एक प्रकरण आहे. म्हणजे त्यातलं सो एक थोडक्यात थोडंसं वाचून दाखवतो, थोडा पार्ट वाचून दाखवतो म्हणजे लक्षात येईल. खेडेगावात क्रिकेटची मॅच वगैरे चालायची त्या काळात. तर तेव्हा ह्यांना पिच बनवण्यासाठी लेखकाला बोलवायचे की ते पाणी मार, मग विहिरीतनं जाऊन पाणी आणायचं आणि सगळं ते पिच बनवायचं व्यवस्थित. आणि मग ते त्यात त्यांना ते सांगायचं. मग ते अशोकदादा द्या की मग आपल्या कामाचे पैसे. थांब की रे बावळ्या, कुठं पळून बिळून जातो आहे मी? नाही जात, पण देऊन टाक की. मग आपली आई मला सांच्याला विचारेल. त्यावर तो डाफरला, चायला तुला काम तर द्या आणि वरून दम धीर धरवत नाही रे बब्या. तसं नाही रे दादा, पण आई म्हणली होती वल्ल्यात वल्ल लगेच मिटवून घ्यावं. बऱ्याच विनवण्या केल्यावर मग तो पैसे द्यायला कसाबसा तयार झाला. हां, हे घे पैसे. अहो दादा, तुम्ही तर म्हणला होता 25 रुपये देणार आणि 15च कसं काय? अरे वर्गणी नाही गोळा झाली समध्यांची, पैसे कमी पडल्यात, घे गपचिप, पुढल्या वेळी बघू आपण या. आता पण तुम्ही स्टेजवरच्या लोकांना, खेळाडूंना, मांडववाल्यांना, भोंग्यावाल्याला तर पूर्ण दिलं ना पैसे, मग मलाच कमी कार? बाकीचं पैसं आपण तू बघ तुझं. अरे पण दादा, बब्या जेवढं दिल्यात त्यातच आभार मान. तू काय दिनरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत खुरपायला नव्हता आला. अरे दादा, पाणी आणून आणून पायाला फोड आलं रम आपल्या. एवढ्या खोल हिरीतून पाणी वडून वडून खवाट पार कामातून गेल्यात आणि चोपणी मारून पार हुळहुळ झाल्यात. वरून तुम्ही म्हणता 10 रुपये कमी घ्या. मी केविलपणा होऊन बोललो, बब्या देतोय तेवढं घे, नाहीतर ते बी मिळणार नाही. एवढं राबून 10 रुपये कमी आणि वरून एवढी बोलणी खावी लागली. मनातल्या मनात खूप शिव्या देताना मला वाटलं की जर आज आपण मोठे असतो तर याला कुत्रीच्या आयगत हाणला असता. सगळा राग गिळून टाकण्याची कला गरिबीने शिकवली होती. दिलेले पैसे घेऊन डोळ्यातलं पाणी दडवून आई कामाहून यायच्या आत पाण्याची विहिरी एखादी खेप घरात आणून ठेवली पाहिजे म्हणून मी पाणी आणायला मळ्याच्या विहिरीवर गेलो. एक तपेलं भरून पाणी आणून घराच्या रांजणात ओतून ठेवलं. त्यात ते लेखक म्हणतात की प्रतिकूल परिस्थिती जी होती, म्हणजे ह्याचं म्हणजे हे प्रकरणाचं नावच पिच क्युरेटर आहे. तर प्रतिकूल परिस्थितीच्या पिचवर कष्टाची चोपणी मारून आयुष्याची मॅच जिंकण्याची उमेद गरिबीनेच दिली. म्हणून तर आमच्या आयुष्याच्या गरीब पिचला मोठ्या हिमतीनं नेटनेटकं करणारी माझी आईच मला खरी पिच क्युरेटर वाटत होती. मी निमित्त मात्र होतो, असं लेखक म्हणतात. त्यात वाजंत्री म्हणून एक आहे. म्हणजे त्यात त्या काळात वाजंत्री म्हणून जायचे लेखक. त्या काळात 6वी-7वीला होते. तर ते आईला विचारतात की ते डबडं वाजवायला जाऊ का म्हणे मी. तर ते म्हणते, आई म्हणते नको, ते खालच्या जातीचं काम आहे म्हणते. म्हटलं कुठल्या जातीचं काम आहे मग ते म्हणे वाजंत्री वाजवायचं. ती आई काही सांगत नाही. ते नको जाऊ तू. मग ते म्हणे मला आता 7वीला आहे, मला पुस्तकांचा सेट घ्यायचा आहे, तर मला पैसे कोण देणार? जर तेच मी वाजंत्री वाजवायला गेलो तर मला काही थोडे पुस्तकांचे सेट, आणि सध्या सगळीकडे विहिरी कोरड्या पडल्यात, कुठेही काही काम नाही मिळत, तर पैसे कुठून मिळवायचे? ते खालच्या जातीचं काम असलं तर मला कुठल्या जातीचे लोक मला पैसे आणून देत आहेत किंवा कुठल्या जातीचे लोक आपल्याला मदत करत आहेत? तर मी वाजंत्री म्हणून मी काम केलं तर काय वाईट आहे? तर शेवटी ते हो नाही काही म्हणत नाही. मग ते लेखक समजतात की आपल्याला याला मूकसंमती दिलेली आहे. मग लेखक जातात वाजंत्री वाजवायला आणि लग्नात वाजंत्री वाजवतात. मग नंतर बघतात तर आपले मित्र कुठंच दिसत नाही आहेत बरोबरचे. मग ते लग्नात जेवायला बसतात. मग जेवायला बसलं की त्याला पत्रावळच वाढली जात नाही. आणि मग नंतर शेवटी एकदम फाटकी पत्रावळ काहीतरी देतात म्हणजे, आणि भात असं वरनं टाकतात, बुंदी वरनं टाकतात, बटाट्याची भाजी वरनं टाकतात. ते म्हणतात की माझ्या पायाला पोळली म्हणे आणि ते अजूनही माझ्या लक्षात आहे म्हणतात ते. मग नंतर एक जण त्याला कानाखाली वाजवतो. मग ते म्हणतो तू इथं तुझी बसायची ऐकी आहे का म्हणे, तू इथं बसला का म्हणे जेवायला? मग ते शेवटी रडत रडत जातात. मित्र कंपनी कुठेही बघतात हुडकतात, ते एका लिंबाच्या झाडाखाली बसलेले असतात. मग ते म्हणतात अरे काय झालं रडायला तुला? म्हणतात. मी म्हटलं नाही, मला भूक लागली होती, म्हणलं तुम्ही कोणी दिसलं नाही म्हणून मी जेवायला गेलो म्हणे. अरे वाजंत्री वाजवणाऱ्यांनी पहिल्या पंक्तीला कधीच बसायचं नसतं म्हणे, सगळ्या पंक्ती झाल्यावर आपल्याला शेवटी बसायचं असतं म्हणतात. मग ते 6वीला शिकलेले काहीतरी लॉजिक ते लावतात की सगळे माणसं हे आहेत अमुक. ते म्हणले नाही चालत म्हणे तसं, आपलं वाजंत्री वाजवणार आहेत. मग त्यात ते ॲक्च्युली त्यात एका मुलाखतीत त्यांनी उल्लेख केला आहे की
मी मराठा, म्हणजे लेखक मराठा आहेत आणि ते म्हणतात की ते वाजंत्री वाजवायचं काम हे खालच्या जातीचं आहे म्हणे. तर ते कलेला जात असती का म्हणे, किंवा भाकरीला तरी जात असती का, कशालाच जात नसती खरं तर. मग ते मग ते एकदा आई त्याला म्हणती की अनवाणी चाल, पण लोकांची चप्पल हौसेसाठी सुद्धा घालू नको. म्हणजे आईचे जे संस्कार असतात त्यातनं तो लेखक मोठा होत जातो. प्रगती पुस्तक नावाचं एक, म्हणजे त्यात प्रकरण नाही आहे, पण ते म्हणतं की आईला लिहिता वाचता येत नव्हतं, पण ती प्रगती पुस्तक डोळ्यात साठवायची. म्हणजे छोट्या देवळीतल्या छोट्या विठ्ठलाच्या तस्विरीसमोर ती पुस्तक ठेवून हात जोडून विनवायची की विठ्ठला माझ्या बाळाच्या जिनगानीचं पंढरपूर कर, विठ्ठला माझ्या बाळाच्या जिनगानीचं पंढरपूर कर. एकदा लेखक पास होतात कुठल्या तरी परीक्षेत, म्हणजे 6वी-7वीचीच असेल गोष्ट ती, आणि पहिला नंबर येतो. तेव्हा पळत पळत येतात आईकडं, आणि आई तेव्हा एका कामावर काम करत असते. म्हणजे तो उल्लेख पूर्वी पण आलेला आहे की जेव्हा विधवा वगैरे होते तेव्हा कामही कोणी देत नाही. तेव्हा एका असं रोजगार हमी योजनाचे जे कामं चाललेलं असतात तिथं एक काम मिळतं स्वयंपाक करायचं. मग तिथं स्वयंपाक करायचं काम मिळतं आणि तिथं एक मुकादम असतो, तो तिच्यावर वाईट नजर ठेवतो. आणि मग तिथनं ते काम सोडून 2 वर्ष काम करते ती पारू, आणि ते सोडून पळून जावं लागतं. तसंच आता हा लेखक शिकतोय तरी ती कामच करते आहे, आणि हा पहिला नंबर आला म्हणून पळत जातोय आईला सांगायला. आणि तेव्हा लेखकाच्या आईच्या डोक्यावर दगड आहे, आणि तो येतो जवळ, तेव्हा ती दगड खाली ठेवते, लेखकाला जवळ घेते, त्याच्या डोक्यावरून हात वगैरे फिरवते आणि म्हणते की खूप चांगलं झालं, म्हणते तू पहिला आला, मला बरं वाटलं, माझ्या डोक्यावरचा दगड आता हलका झाला आहे म्हणते. आणि मग शेवटी एकदा काय होतं की ते लेखकाला परगावी शिकायला जावं लागतं, आणि परगावी जेव्हा शिकायला जावं लागतं तेव्हा ती आई म्हणते की पोचल्यावर कागद पाठवून दे बरं का, माझा जीव पाकुळीवाणी वाट पाहीन, पाकुळीवाली वाट पाहीन, पोटात शिरून राहा लई शिक मोठा हो, असं म्हणते. आणि ते पोटात शिरून राहाचा काय अर्थ आहे हा पण एका लेखकाने, म्हणजे या पुस्तकात नाही आहे पण एका मुलाखतीत त्यांच्या मी ऐकला की एकदा लेखक म्हणजे 10वी झाल्यावर पुण्यात एकदा येतात शिकायला. हातात एक काहीतरी अशी छोटीशी कॅरी बॅग टाईप असते आणि खिशात 100-200 रुपयेच असतात. आणि ते म्हणतात की एका ठिकाणी बांधकाम चालू असतं, एक ठिकाणाचं नाव पण सांगितलं तिने, आणि ते म्हणतात की तिथले त्यांच्याच वयाचे पोरं दिसतात त्यांना, आणि ते म्हणतात की मला राहायची सोय होईल का माझी, आणि मी शिकणार आहे म्हणे, मला काम पण पाहिजे आणि माझी राहायची पण सोय झाली पाहिजे. तर ठीक आहे म्हणे, होईल ना तुझी सोय, काय अडचण नाही म्हणे, फक्त एक काम करायचं की आमचा स्वयंपाक तू केला पाहिजे म्हणतं. मग तेव्हा दोघंच असतात समोर, 2 जणांचा स्वयंपाक ना, ठीक आहे करूया ना म्हणे, काय अडचण आहे म्हणे. मग जेव्हा रूमवर जातात तेव्हा बघतो तर 8 लोक असतात, ते 8 आणि हा एक 9. आणि मग ते लेखक म्हणतात अरे बापरे, 9 जणांचा स्वयंपाक करायचा का. मग ते लेखक म्हणतात की मी त्यावेळेला पहिल्यांदा भाकरी थापल्या, बाजरीच्या भाकरी थापल्या सगळ्यांसाठी, बटाट्याचं कालवण केलं, तिथलं जे काय साहित्य उपलब्ध होतं त्यातनं ते कालवण केलं, आणि मग त्यातनं ते जे जेवण त्या सगळ्या 8-9 लोकांना एवढं आवडलं की ते म्हणले की तुझं शिक्षण काय शिकायचं आहे ना, तू शिक म्हणे, इथंच तुझ्या हाताला चव आहे, तू इथंच शिक, आणि तुला काय तू रूमचं भाडं पण देऊ नको म्हणे, काहीच करू नको, तुझी इथं राहायची व्यवस्था आहे, फक्त मात्र जेवायला मात्र तुझ्या हातचं आम्हाला 2 वेळा मिळालं पाहिजे म्हणे. तर ते पोटात शिरून राहा हे मला लहानपणी आईने सांगितलं होतं, त्याचा अर्थ मला आज उमगला म्हणे, की म्हणजे आपल्याला जर एखादं स्वयंपाक, एखादी कला येत असेल तर त्या ह्याच्यातनं आपण एखाद्याच्या पोटात शिरलं पाहिजे, आणि त्यातनं हे केलं, पोटात शिरून त्यांच्याशी सगळं आपलं नातं निर्माण केलं पाहिजे, असं ते लेखकाने. आणि लेखक जेव्हा आई लेखकाची सांगते ना की पत्र पाठव मला पोचल्यावर, तर ते पत्र लेखक पाठवतात. तर ते शेवटी पत्र वाचतो मी आणि त्या पत्रातनं ते लेखक आईला कळवतात की खुशाली काय, तर ती कशी कळवतात. छोटंसं आहे ते पण पत्र. मी जेजुरीला पोचलो, 3ऱ्या दिवशी आईला पोस्टकार्ड पाठवलं. आईच्या चरणी बबूचा साष्टांग दंडवत.
मी इकडं व्यवस्थित पोचलो, पण मला अजून बी अजिबात करमत नाही आहे. हे गाव खूप मोठं आहे, तरीही मला करमतच नाही. मला तुझी खूप आठवण येते. भाकर खाताना तोंडातला घास तोंडातच फिरत राहतो. रात्री झोपताना तुझ्या दंडाची उशीही मला खूप आठवते. इथं माझ्या अंगावर कोंबड्याचं डालं टाकून मला कोणीतरी त्याच्या खाली डालून टाकल्यावानी वाटतंय. पण तू मात्र तुझा जीव जाळून मला शाळेसाठी इकडं पाठवलं आहे, तर मग मी करमून घेईन. आता मी खूप शाळा शिकणार आहे आणि तुझं नाव मोठं करणार आहे. तू सांगितल्याप्रमाणे कोणच्याशी भांडण करणार नाही. तू मात्र येळेवर भाकर खात जा बरं का. जीवाला जपून काम करीत जा. कामावून आल्यावर लई अंग दुखलं तर संजुकून पाठ तुडवून घेत जा. आई तुला एकच सांगणं आहे की आता तू तुझ्या जीवाला जप, मी माझ्या जीवाला जपन. माही काळजी तू करू नकोस. मला आता इकडं कर्मवीर अण्णा भेटलेत. मी आता खूप शिकन, लई मोठा होईन आणि आपल्या दुबळवाडीला पार बदलून टाकीन. कळावे, तुझा लाडका मुलगा बबू. 6 जून 1993. त्यात लेखकाचं हे सगळं वाचलं म्हणजे आणि त्याच्यानंतर एक शेर मला बघितलं, म्हणजे ते लेखकाच्या ज्या भावना आहेत त्या शेअरमध्येच सगळ्या आल्यात का काय असं मला वाटलं. की त्यात परत दर परत ना मेरा दर्द कुरे दो, परत दर परत ना मेरा दर्द कुरे दो, थक जाओगे. परत दर परत मेरा दर्द ना कुरे दो, थक जाओगे. हर परत में मेरा तजुर्बा, हर परत में मेरा तजुर्बा मेरी उम्र से बड़ा पाओगे. असं हे मला जे काय सांगावं वाटलं ते मी सांगितलं. अजून हां, थँक्यू.